पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे पुणेकरांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त झालाय। खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये मोठा विसर्ग सुरू आहे। पुण्यात मुठा नदी काठच्या भागांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। अचानक पाणी सोडल्याने अनेक गाड्या अडकल्यात। खडकवासल्यातून 22,000 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे अशी ही माहिती समोर येते आहे। आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा बघू शकतो भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे पुणेकरांना सध्या सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त झालेला आहे। नेमक्या काय सूचना प्राप्त झाल्यात पुणेकरांना? नक्की महापालिका प्रशासनाकडून नदीकाठच्या जे नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, अलर्ट राहण्यास सांगण्यात आलेला आहे। खरं तर घाट माथ्यावर खडकवासला धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि त्याचा परिणाम म्हणून हा विसर्ग वाढवण्यात आलाय। आता जो विसर्ग सुरू आहे तो 18,000चा विसर्ग सुरू आहे। आता 8 वाजता जो आहे तो खडकवासला धरणातून 22,000चा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नदीपात्रातले हे सगळे दृश्य आहे। आपण समोर पाहत असलो तर हा भिडे पूल आहे, जो भिडे पूल खरं तर पादचारी मार्ग मेट्रोचा वरून करतोय तो भिडे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। दरवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा भिडे पूल पाण्याखाली जातो। यावर्षी मात्र पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानंतर आता भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। हा पाऊस जो आहे तो घाटमाथ्यावरचा पाऊस आहे, शहरातला पाऊस नाही। मात्र शहरातल्या ज्या नदीपात्रातले दोन्ही रस्ते आहेत आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या गाड्या ज्या आहेत ते रिक्षा आहेत, गाड्या आहेत नागरिकांच्या, दोन्ही रस्त्याकडून पाणीच पाणी पाहायला मिळते आणि या रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय। त्यामुळे आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवलेली आहे, कारण मोठ्या प्रमाणात पाऊस घाटमाथ्यावर सुरू आहे आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आज। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। प्रशासनाकडून सगळी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र तरी सुद्धा नागरिकांच्या काही गाड्या अडकल्या असतील, काही नागरिकांचं साहित्य अडकलं असेल तर ते काढण्यास कुणीही जाऊ नका, कारण पाण्याचा प्रवाह वाढला तर अचानक त्याची परिस्थिती जी आहे ती गंभीर होऊ शकते। या सगळ्याचा परिणाम जो आहे तो होऊ नये यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे, त्याचबरोबर जलसंपदा विभाग सज्ज आहे आणि 22,000चा जेव्हा विसर्ग सुरू होईल त्यावेळेस यापेक्षा जास्त पाणी पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। गौरी, नक्कीच बालाजी, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। हे दृश्य आपण बघू शकतोय, पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त झालेला आहे। अनेक भागांमध्ये सुद्धा नदीकाठच्या भागांमध्ये सुद्धा पाणी शिरल्याचं बघायला मिळत आहे। अचानक पाणी सोडलं त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली। खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठा विसर्ग सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे पुण्यातील भिडे पूल हा पाण्याखाली गेलेला आहे आणि पुणेकरांना सध्या सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त झाल्याचं बघायला मिळत आहे। हे दृश्य आपण बघतोय, भिडे पुलाची दृश्य आहेत ज्या ठिकाणी आपण दृश्यांच्या माध्यमातून ही सगळी परिस्थिती सुद्धा बघू शकतोय।